नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पुढच्या काही तासांमध्ये सक्रिय होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणे देखील खूप गरजेचे आहे। महत्त्वाचा अंदाज आता जाहीर झालेला आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस पुढच्या 2 तासात तर राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचे देखील पावसाची शक्यता लागण्याचा अंदाज हा मॉडेलनुसार आता जाहीर होत चाललेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहावे। विजांसह खूप मोठा पावसाचा धोका हा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील तसेच आता आजपासून पुढील आपण 4 ते 5 दिवसाचा अंदाज पाहणार आहोत। त्यामध्ये कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे पाऊस राहील त्याबाबतची अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी फक्त 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तुम्ही जर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सविस्तर अंदाज नक्कीच पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करू शकता। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे महत्त्वाचा अंदाज रोजची रोज पाहायला मिळत नाही। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवले तर हवामानाची प्रत्येक बातमी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राहील, कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस राहील। आता आजपासून पुढच्या 5 दिवसाचा सविस्तर अंदाज आपण जाणून घेऊयात। आता लक्ष असू द्या, सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सध्याची एकदा स्थिती बघूयात। आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस श्रीरामपूरच्या भागात सक्रिय झालेला आहे। पुढच्या काही तासात पावसाचा जोर हा तीव्र होणार आहे। तसेच इकडे पैठणच्या भागात आता पाऊस वाढणार आहे। आता आपण पुढील 4 ते 5 दिवसाचा अंदाज पाहणार आहोत। मात्र सध्याची स्थितीला देखील मोठा बदल वातावरणात आहे, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे। पुणे, बारामती, दौंड या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। हा पाऊस आता हजेरी लावत जाणार आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस खेड या ठिकाणी सुरू झालेला आहे। तसेच नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे। लोणार, चिखलीच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे। अजून पुढच्या काही तासात तुफान पाऊस पाहायला मिळेल। अमरावतीसाठी हाय अलर्ट असणार आहे, कारण की विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी तुफान पाऊस राहणार आहे। यामध्ये आष्टी, मोजरी, आर्वी, अमरावती, काटोल, कोंडलीचा भाग असेल। मुसळधार ते अतिमुसळधार पुढच्या 2 तासात पाऊस वाढणार आहे। सध्या देखील पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी पुराचे संकट पाहायला मिळू शकते। अकोला, दर्यापूर, अकोट, तेलारा, खामगावचा भाग असेल। मध्यम ते मुसळधार पाऊस पुढच्या 2 तासात पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला अकोल्याच्या भागात तुफान पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी देखील येऊ शकतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सतर्क देखील राहणे गरजेचे आहे। तर हा झाला आता सध्याचा अंदाज, कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू आहे, कोणत्या ठिकाणी पाऊस येईल। मात्र आता चला आजपासून पुढचे 5 दिवस कोणत्या ठिकाणी मुसळधार पावसाची जास्त शक्यता राहील त्या भागाचा सविस्तर अंदाज आपण मॉडेलच्या नुसार जाणून घेऊयात। तर इकडे बघू शकता सध्या स्थितीला आपण आता ECMWF मॉडेलने अंदाज बघत आहोत। इकडे बघू शकता आता सध्या स्थितीला आता आपण पुढचे 5 ते 6 दिवसाचा अंदाज जाणून घेऊयात। आजची परिस्थिती पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस पडणारे जिल्हे तुम्हाला सांगतो। चक्रीवादळाचा परिणाम देखील बहुतांश जिल्ह्यावरती यामध्ये होणार आहे। तसेच आता बऱ्याच जणांनी जे आहे ती तुमचा जिल्हा कमेंट केला नसेल तर कमेंटमध्ये सांगा। तुमचा जिल्हा जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या भागाचा देखील अंदाज आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करूयात। आता सध्या स्थितीला पुढच्या 1 ते 2 तासात जुन्नर, खेड, दौंडचा भाग असेल, जामखेड असेल, अहिल्यादेवीनगर, श्रीरामपूर, जुन्नर, खेडच्या भागात जोरदार पाऊस राहील। तसेच कल्याण, डोंबिवली, खोपोली, वाडा, इगतपुरीच्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस आज राहणार आहे। गोरेगाव, सातारा, वडूज, बारामती, इंदापूर, पंढरपूर, बार्शीच्या भागात देखील तुफान पाऊस बरसणार आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आज सतर्क राहायचे। मात्र सर्वाधिक जोर हा सातारा, वडूज, पुणेचा भाग असेल। तसेच खेड, दौंड असेल, अहिल्यादेवीनगरमधील काही जिल्हे पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये विचार केला तर अलगोटे असेल, पाथर्डे असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे। या ठिकाणी गोरेगाव, संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल, या ठिकाणी देखील चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच राहुरीच्या भागामध्ये, घोडेगावच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। शेतीची छोटी मोठी जी कामे असतील जसा वेळ भेटेल तसा करा, कारण आता पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी पुढचे 5 ते 6 दिवस राहण्याचा देखील अंदाज आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याने तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे। तुम्हाला सविस्तर अंदाज पाहायला मिळेल। त्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाची काय स्थिती राहू शकते ते देखील तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर हा झाला आता आजचा अंदाज। आता उद्या देखील मोठा बदल होणार आहे। आता उद्या कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील ते आपण बघूयात।
तर आता इकडे लक्ष असू द्या, सध्या स्थितीला जर विचार केला तर उद्या पावसाची तीव्रता खूप वाढणार आहे. आपण मागच्या दिनांक 25 तारखेचा देखील अंदाज पाहिला. उद्या बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे. या ठिकाणी सतर्क राहावे. काही ठिकाणी नदी नाले ओढे तुडुंब वाहतील अशा प्रकारची स्थिती राहणार आहे. यामध्ये केज, पेठचा भाग आहे, परळीचे काही भाग आहेत, बीड जिल्ह्याचे काही भाग आहेत. या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच बारामतीचा विचार केला तर बारामती, फलटण, नादलचा भाग असेल, भरतचा भाग असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस राहील. मोरेगावचा भाग असेल, भिगवणचा भाग असेल, याही ठिकाणी तुफान पाऊस राहणार आहे. तसेच इकडे राशीन, दौंडचा भाग असेल, पेडगावचा भाग असेल, करमाळाचे भाग असतील, याही ठिकाणी तुफान स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. श्रीगोंदाचा भाग, बोरी, राहूचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पूर्ण कोकण किनारपट्टीतील खोपोली असेल, मुंबई, कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरी, नाशिकचे भाग असेल, सिल्वासा असेल, अहवाचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस राहणार आहे. रत्नागिरी, राजपूरचा भाग असेल, या ठिकाणी सावंतवाडी, पणजीचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोडोली, कराड, साताराच्या भागात, ओढोज, विटा, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहे. तसेच अहमदपूर, लातूरचा भाग, धाराशिव असेल, या ठिकाणी नांदेडच्या भागामध्ये उमरखेड, आदिलाबाद, पांढरकवाडा, पुसदचे काय भाग आहेत, याही ठिकाणी पाऊस राहणार आहे. हिमायतनगर, आदिलाबादच्या भागापर्यंत जोरदार पाऊस राहील. इकडे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाच्या भागापर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, पैठणचे भाग, हिंगोलीचे काही भाग मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यादेवीनगरच्या भागात, खेडच्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे. अहिल्यादेवीनगरच्या आसपासचे भाग, कडा, राळेगाव, पाथर्डी, अलकुटे, मंचर, शिरूरचे भाग, चाकणच्या भागात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. राहुरीपर्यंत जोरदार पाऊस हा आपल्याला दिनांक 26 तारखेला पाहायला मिळत आहे. इतरत्र राहिलेले जिल्हे नागपूर, भंडारा असेल, धुळे, नंदुरबार असतील, जळगाव असतील, या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडंसं कमी राहू शकतं. मात्र रात्रीच्या वेळेस या ठिकाणी पाऊस राहणार आहे. दिनांक 27 तारखेचा अंदाज आता बघत आहोत. यामध्ये इकडे बघू शकता, दिनांक 27 तारखेला जी आहे ती महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ज्याही ठिकाणी पाऊस नव्हता त्याही ठिकाणी मुसळधार पावसाचे चान्सेस हे आपल्याला वाढतानाच पाहायला मिळत आहेत. तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, जेणेकरून पेरणीचं नियोजन कसं करायचं ते देखील अंदाज तुम्हाला लागू शकतो. कारण की आता पुढच्या काही दिवसाचा पावसाचा अंदाज आपण सविस्तरपणे सांगत आहोत. तुम्हाला व्यवस्थितपणे अंदाज आहे ती समजत आहे का नाही, कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आता दिनांक 27 तारखेला मुंबईचा भाग असेल, गोरेगाव, पुणे, खोपोली असेल, चिपळूण, रत्नागिरीचा भाग असेल, राजपुरी, कोडोली, सांगली, मध्यम ते मुसळधार अतिवृष्टीचे संकेत इकडे पाहायला मिळत आहेत. जामखंडीचा भाग, जतचा भाग असेल, विजयपूर असेल, विटा, कराड, चिपळूण, रत्नागिरी व राजपूरचे हे काय भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत दिनांक 27 तारखेला आहेत. तर इकडे चिपळूणचा भाग असेल, गोरेगावच्या भागामध्ये तुफान पाऊस, खोपोली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरीच्या भागापर्यंत, पालघरपर्यंत अक्षरशः पाऊस जे आहे ते हजेरी लावणार आहे. जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे. फक्त व्हिडिओ आता बघत चला, अजून पुढचे बरेच जिल्हे आपण पाहणार आहोत. अजून पुढच्या काही दिवसाचा अंदाज देखील पाहणार आहोत. तसेच दिनांक 27 तारखेला इकडे वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना, सेलू, लोणारच्या भागामध्ये देखील तुफान पावसाची हजेरी लागेल. अहिल्यादेवीनगर, जामखेड, करमाळा, दौंडचा भाग असेल, बार्शीचे भाग असतील, लातूर, तुळजापूर, पेठचे भाग असतील, या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील. बारामती, उदगीरच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. तर इकडे बीड, केज, माजलगाव, गेवराईचे भाग असतील, धारूरचे भाग असतील, या बीड जिल्ह्यातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे. पूर्ण अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. अहिल्यादेवीनगरच्या आसपासचे परिसर, पैठण असेल, इकडे छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूरमध्ये तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. वैजापूर, जालना, लोणार, सेलू, हिंगोलीपर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे नाशिक, मालेगाव असेल, धुळे असेल, पाचोरा, कन्नड असेल, सिल्लोड असेल, विजयपुराच्या भागात जोरदार पाऊस राहील. कारंजा, अकोला, खामगाव, अकोट, अचलपूर, अमरावती, आर्वीचा भाग असेल, तसेच इकडे नागपूरचे काही भाग असतील, या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे. मात्र या ठिकाणी तुरळक पाऊस राहील. उमरखेड, भंडारा, देसाईगंजेचे भाग असतील, या ठिकाणी गोंदियाच्या भागात याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील. मात्र सर्वाधिक पावसाचा जोर चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, धाराशिव, लातूर, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यादेवीनगर, माजलगाव, जामखेड, बारामती, तुळजापूर जे आहे इकडे पैठणचा भाग असेल, पुणे असेल, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताऱ्याला 27 तारखेला देखील तुफान पाऊस राहणार आहे. तर चला आता आपण पुढील काही जिल्ह्यांची अपडेट घेऊयात.
तर आता बघू शकता दिनांक 28 तारखेला मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे। सर्वाधिक पावसाचा जोर विदर्भात वाढणार आहे। यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर थोडासा कमी होण्याचा अंदाज आहे, मात्र पूर्ण जोर कमी होणार नाहीये। हा अंदाज लक्षात घ्या। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल। पूर्ण महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार आहे। दिनांक 29 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण राहणार आहे। मात्र आता पुढचा बदल 30-31 तारखेला एक पाहायला मिळत आहे। तो काय बदल होणार आहे आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये बघू शकता दिनांक 30 तारखेला आता राज्यात पावसाचा बदल म्हणजे पावसाची उघडीप ही हळूहळू जाणवण्यास सुरुवात होईल। तुरळक ठिकाणी पाऊस राहणार आहे। दिनांक 31 तारखेला देखील पाऊस उघडल्याचं जमा आहे, कारण जास्त काय पावसाचा जोर नाहीये। फक्त कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरणासह हलक्या सरी झाल्यास तर होतील। दिनांक 1 तारखेला देखील कोकण किनारपट्टीतच पावसाचा अंदाज आहे, इतरत्र पाऊस नाहीये। 2 तारखेला राज्यामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला मिळणार आहे। जास्त पावसाची शक्यता नाही, मात्र थोडंफार पावसाळी वातावरण अकलूज, सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिवच्या भागात पाहायला मिळेल। साताऱ्याच्या भागात एक मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक 2 तारखेला, 3 तारखेला उघडीप आहे, 4 तारखेला उघडीप आहे, ढगाळ वातावरण राहील, 5 तारखेला देखील ढगाळ वातावरण राहील, 6 जूनला देखील ढगाळ वातावरण आहे, 7 जूनला थोडासा पाऊस वाढणार आहे, थोडासा पाऊस मराठवाडा। म्हणजे असं समजायचं नाही की आता मे महिन्यात खूप पाऊस झालेला आहे, म्हणजे मे महिन्यात पाऊस झालाय म्हटलं आता जून महिन्यात पाऊस उघडतील असं नाहीये। जून महिन्यात देखील धो-धो पाऊस आता मॉडेल आपल्याला दाखवत चाललेले आहे। तिकडे तुम्ही बघू शकता दिनांक 7 जून 8 जूनला पावसाला पोषक वातावरण मॉडेलनुसार दिसून येत आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस देखील महत्त्वाचे ठरणार का असा प्रश्न उपस्थित आहे। पुढील काही दिवसाचे अंदाज लवकरच या चॅनलवरती देऊ। चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।